जय ज्योती जय सावित्री. मी अर्चना राजेंद्र कावलकर. मी सुवर्णा प्रफुल्ल खसाडे. कल्पना प्रशांत तिखे, सावित्री शक्तीपीठ मालिका. आम्ही आलो आहे हर्षल मंडळवर. वर्ग 10चा विद्यार्थी आहे आणि हा सुंदर प्रकारे मूर्ती बनवतो. आपण याला मूर्तिकार म्हणायला काही हरकत नाही. आणि आहे त्याची आई. इथे आता गणपती बनवत आहे आणि सोबतच हा देव्या सुद्धा बनवते. 10वी वर्ग 10वीत असल्यामुळे तो आतापासूनच तयारी करत आहे. इथे त्यांनी काही गणपती बनवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथे कमळाचे फुलं बनवलेले आहे. इथे उंदीर बनवलेले आहे आणि देवी सुद्धा सुंदर प्रकारे बनवत होतो. आता आपल्याला इथे दिसत नाहीये पण तो आता 15 दिवसात सर्व गणपती आणि देवी बनवण्याची सगळी तयारी करून राहिलेला आहे. म्हणजे 10वीत असल्यामुळे त्याचं असं छंद आहे, त्याला एक प्रकारचा छंद असल्यामुळे तो सर्व आधीच बनवून ठेवणार आहे. आणि दरवर्षी तो 3 वर्षापासून तो देवी आणि गणपती गावामध्ये 2-3 ठिकाणी असा विकत बनवला. आताही तुम्ही हर्षलच्या आई आहात, तर याला कधीपासून छंद आहे आणि हा कशा प्रकारे देव्या कधीपासून बनवायला लागला तर हे आम्हाला पूर्ण माहिती द्या. याला छंद पहिल्यापासूनच होता. हा आमच्या घरामध्ये कुंभाराचं घर आहे, त्यांच्या घरी जात होता. हा बैलावर गेला रंगत होता, पण हा 5 वर्षापासून देवी बनवत आहे. चांगल्या देवी हा कधीपासून बनवायला लागला? हा 7वी पासून लागला बनवायला. 4 वर्ष झाली हा देव्या देत आहे. मागच्या वर्षी 2 दिल्या आणि एक तशी ते बघूनच राहते तिथे बसवत. आणि गणपती कधीपासून बनवत आहे? गणपती यावर्षीच बनवले. तसे तो लहान गणपती बनवत होता घरासाठी. मी घरी बनवते, हा तर तोच बसवते. पण आता यावर्षी त्यानं सांगितलं 2-3 ऑर्डर आल्या आहेत तर मी त्यांच्या यावर्षी विकासाठी घेतल्या. आणि लक्ष्मीच्या मूर्त्या पण बनवतो का? हो, मागच्या वर्षी बनवले त्यांनी महालक्ष्मीची. आता यावर्षी 10 बनवतो म्हणजे ऑर्डर आलेल्या 5 त्यांचे केलं आहे त्यांनी आणि 5 शिल्लक बनवतो. तर हर्षलला हा आपला आता 10वीत आहे ना, तर हे दोन्ही काम तो कशा प्रकारे सांभाळाल? तुम्ही कशाला पहिले महत्व द्याल? अभ्यासाला द्याल का मूर्तीला द्याल? कसं प्रोत्साहन कोण्या गोष्टीसाठी करणार आहे तुम्ही त्याला? आता त्याला छंद आहे, त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. त्याने सांगितलं अभ्यास करायच लागत, पण तो म्हणजे इंटरेस्ट आहे तर आपण आपल्या लेकराचा छंद नाही करू शकत ना. हो बरोबर. तर अभ्यासाशिवाय पर्याय पण नाही ना. नाही, अभ्यास करायच लागत. हो, तर त्याला अभ्यासाला सगळ्यात पहिले महत्व द्यावंच लागत आहे ना. त्याच्यानंतर स्वतःचा छंद जोपासावा लागेल. तर तुझ्या आईने सांगितलंय की तुला मूर्ती बनवण्याची आवड कधीपासून लागलेली आहे, पण तू जेव्हा आता मूर्ती बनवायला कुणाकडून शिकला तेही समजलेलं आहे. तुला शेजाऱ्यांकडून मूर्ती बनवण्यासाठी आवड निर्माण झाली ते पण आईने सांगितलं आहे. पण आता तू 10वीचा अभ्यास आणि मूर्ती बनवण्याचं काम एकत्र तू कसं काय सांभाळशील? मी दिवसातून 5-10 मिनिटं तरी अर्धा घंटा देत असतो यासाठी आणि अभ्यास करत असतो. जेव्हा फ्री भेटलं तेव्हा मी करत असतो. आणि आता तू मूर्ती बनवत आहे तर सगळ्यात मूर्ती बनवताना तुला कोणता भाग बनवताना जास्त आनंद होते? मला पोटाचा आणि हाताचा हे भाग मला लय आवडतो, म्हणजे आणि- आवडते करायला. अच्छा अच्छा. आणि मग हे सामान वगैरे आणण्यासाठी कोण मदत करते? सामान आणण्यासाठी माझे बाबा आणि आई हे दोघंच करतात का मदत. असा हा हर्षल आहे. हा यांनी अजून एक बेस बनवला. यावर बेटा काय बनवणार आहेस तू? गणपती हे पण गणपती. हा सुद्धा गणपतीच आहे. तर त्यांनी आता असे गणपती बनवणं सुरू केलेले आहे. आणि असा हा आपला बाल कलाकार आहे हा हर्षल. आणि हा चांगल्या प्रकारे देव्या सुद्धा खूप सुंदर प्रकारे बनवतो. आता देवी आपल्याकडे इथे अवेलेबल नाही आहे आणि आपण जर ही गणपतीची मूर्ती पाहिली तर ही हाताने बनवलेली आहे. हाताने, याच्यात कोणत्याही मशीनचा किंवा कशाचाच वापर केलेला नाही. हे सर्व हाताने बनवलेलं आहे त्यांनी. आणि म्हणजे आणि साचा न वापरता सर्व तो हाताने करत आहे. आणि मूर्ती पण आहे. एक देवीची यांच्याकडे मूर्ती कलरिंग केलेली शिल्लक आहे. ही देवीची मूर्ती आहे, खूप जुनी आहे, मागच्या वर्षीची आहे. ती एक यांच्याकडे पूजेसाठी ठेवलेली आहे. हा आहे हर्षल, बाल कलाकार, मूर्तिकार आणि आम्ही सर्व इथे आलेलो आहोत. मी छोटंसं गिफ्ट देऊन याचा सावित्री